दादा जरा फास्ट चालवा की. सत्या, सत्या, सत्या. वायरिंगचं काम करायला कुणाला तरी घेऊन आला होता वाटतं, पण मग असं अर्धवट टाकून कुठे गेला? The number you are calling is out of network coverage area. Please try later. आपके द्वारा डायल किया मगाशी उचलत नव्हता, आता लागत नाही. The number you are calling is out of network coverage area. कुठं गेला असेल हा? हे पंकज, इथे या गोडाऊन मध्ये काय काम आहे? हे बघ, या गोडाऊन मध्ये ना तात्यासाहेबांच्या अत्यंत महत्त्वाच्या फाईल आहेत आणि त्या चेक करण्यासाठी तुमच्या दोघांना इथं बोलवलंय. पण ऐका, त्यासाठी तुमच्या दोघांचे मोबाईल माझ्याकडे जमा करा जरा. काय मोबाईल कशाला? अरे बाबा, हे अत्यंत महत्त्वाचं जबाबदारीचं काम आहे आणि त्या फाईल कुठे लीक होता कामा नये. अरे काय आम्ही फोटो बिटो काढत नाही, नको लई काळजी करू. मोबाईल नाही देणार आम्ही. ठीक आहे, बोला तुम्ही तात्यासाहेबांशी. थांब, राहू दे पंकज. अरे बलमा, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तात्यासाहेबांना कशाला त्रास द्यायचा? हे घे मोबाईल. चला. पंकज, पंकज दरवाजा उघड. ए पंकज, ए पंकज दरवाजा उघड. पंकज, पंकज काय डाव आहे तुझा? यो काय डांबून ठेवलंयस आम्हाला इथं? इथनं जर बाहेर आलो ना तर अरे पण तू बाहेर कसं येणार आहेस? पंक्या दरवाजा उघड. ए पंक्या दरवाजा उघड. तुला लय महागात पडलं, लक्षात ठेव. हे बघ, जास्त गोंधळ करू नकोस. हा दरवाजा ना वेळ आल्यावर उघडेल आणि तुमची आत कोणतीही गैरसोय होणार नाही. हा तात्यासाहेबांचा आदेश आहे. ए पंकज, पंक्या दरवाजा उघड, नाही तर कार्यक्रम फिक्स करीन ना तुझा. तर बसा. ए पंक्या दरवाजा उघड. सत्य गेला बहुतेक देऊ. तात्यासाहेबांचं खोटं नाव सांगून आपल्या अडकले. होय, आता ओरडून बी काय फायदा नाही. बलमाईतनं बाहेर पडायचा मार्ग शोधायला पाहिजे. त्यात कुणाला फोन करण्यासाठी आपल्याकडे फोन बी नाही. मला वाटतं त्या पंक्यानं लय मोठा मॅटर केलाय आणि तोच लपवायला आपल्याला तर डांबून ठेवलंय. एकदा इथनं बाहेर पडू दे, मग त्या पंकजचा कसा कार्यक्रम फिक्स करतो बघ. सत्या, मला काय वाटते माहितीये का, त्या बिल्डरच्या सांगण्यावरून हे पंकजनं असं केलं असणार आहे. त्याच्या विरोधात कारवाई होऊ नये म्हणून आपल्याला असं दाबून टाकलं असणार आहे. मला बी तसंच वाटतंय. आधी तात्यासाहेबांचं नाव घेऊन आपल्याला त्या बिल्डरचं काम करायला सांगत होतं. आपण नाही म्हटलं, मग त्याला वाटलं की कारवाई होईल, अंगाशी येईल, म्हणून परत तात्यासाहेबांचंच नाव घेऊन आपल्याला डांबून ठेवलं. वाघमाऱ्यानं मगाशी फोन केला तर तो बी लागला नाही. ते आता काळजीत असतील. रात्र बी होत आल्या. लवकरात लवकर इथनं बाहेर पडलं पाहिजे बाबा.
अंधार झाला. अजून सत्याचा पत्ता नाही. उशीर होणार होता तर फोन करून तरी सांगावे एक. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर मगाशी लागत नव्हता आणि आता स्विच ऑफ येतोय. काय करू आता? बलमल लावून बघू का? दोघं बरोबरच असतील. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. जिस नंबर से आप संपर्क कर ह्याचा पण फोन स्विच ऑफ. कुठं गेले असतील दोघं? केवढी महत्वाची गोष्ट सांगायची आहे सत्याला. काय करू आता? तात्यासाहेब मोहिते पाटलाला नुसतं आमदार तात्यासाहेब मोहिते पाटील असं नाही राहायचं. बदल झाला पाहिजे. आम्हाला मंत्री महोदय तात्यासाहेब मोहिते पाटील व्हायचंय. मंत्री महोदय पण अडथळा. कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे तिचा नवरा सत्या. त्या मंजुनी जर त्या सत्याला काही सांगितलं तर मंत्रालय दूरच जेलमध्ये जावं लागलं.